Okay, praise the Lord. We have been discussing about the principles that we can draw from the Gospel of Luke. I know when you, in your personal quiet time, you can go through these points because this will help you further. Now let's move to the spiritual principles. Number one, consistent spirituality yields miraculous results. Number two, we have seen delayed prayer answers brings testimonies. And now तिसरी गोष्ट आहे की God's favor comes unexpectedly. So जेव्हा आपण अपेक्षा करत नाही तेव्हा परमेश्वराची कृपा आपल्या जीवनामध्ये होतात. बघा इथं 2:9 लूका 2:9 एक स्वर्गदूत, an angel of the Lord stood before the shepherds and they were greatly afraid. See, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मच्या सुवार्ता परमेश्वर कोणासोबत सर्वप्रथम शेअर करत आहे? शेपर्ड्स. They were not worthy. Unexpected God's favor. It was unexpected. पण परमेश्वराची जे योजना आहे ते फार वेगळं आहे. बघा, God's favor and selection often comes to unexpected people in unexpected places and times, highlighting the uniqueness of His favor and grace. Praise the Lord. Even when जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या निवडबद्दल विचार करतात तेव्हा परमेश्वराच्या अनएक्सपेक्टेड फेवर आपल्या जीवनामध्ये झालेला आहे ते आपण बघू शकतो. प्रेज द लॉर्ड. पूर्ण कुळी काटेल माझ्या जे मोठा घराचं नाव आहे, माझं आडनाव आहे कुळी काटेल. पूर्ण कुळी काटेलमध्ये माझ्या पप्पाच्या निवड, जेकबच्या निवड कसं झाला? पुष्कळ लोक आहेत त्यांचं निवड झालं नाही, पण परमेश्वराची मोठी कृपा आहे, मोठी अनुग्रह आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराला खूप धन्यवाद देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. पण हा जे अनएक्सपेक्टेड फेवर, जे परमेश्वराची कृपा आपण कधी अपेक्षा केलं नाही तसं एक अनएक्सपेक्टेड फेवर आपल्या जीवनामध्ये झालेलं आहे. म्हणून आपला आत्मिक जीवन प्रत्येक क्षण नम्र होऊन आपल्याला पुढे जायचं आहे. नम्र. पौलुस म्हणतात, मी जे काय आहेत ते परमेश्वराचे कृपामुळे आहेत. प्रेज द लॉर्ड. अनुग्रहामुळे आहे. प्रेज द लॉर्ड. मला घमंड किंवा गर्व करण्याच्या कुठल्याही गोष्टी नाही. आपलं आत्मिक जीवन, स्पिरिच्युअल लाईफ इज ऑल अबाउट acknowledging God's great favor upon us and always remain indebted to that great call and great favor. जो कोणी गर्विष्ठ होऊन आत्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्याच्या आत्मिक जीवनाचा सपाट होतात. पण जे कोणी नम्र होऊन आत्मिक जीवन जगतात त्यांच्या आत्मिक जीवन लाभदायक होतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराचं जे फेवर आहे, कृपा आहे, ते आपल्याला प्रत्येक गोष्ट आपला मान खाली टाकून आपल्याला परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहे. हे परमेश्वर मी ह्याच्या योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे जाऊ. 4th पॉइंट आहे कन्फर्मिंग गॉड्स प्रेझन्स इज क्रुशियल. इथं आपल्याला माहीत आहे आपला ही जे पृष्ठभूमी आहे, कॉन्टेक्स्ट आहे, आपल्याला माहीत आहे. 242 to 44 इथं
येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आला किंवा येशू ख्रिस्ताच्या आई वडील सगळं होते, पण झाल्यावर आई वडील पुढे गेला. एक दिवसाच्या नंतर ते शोधत आहे, मुलगा कुठे आहे, येशू कुठे आहे, येशूला पाहिलं का, कुठे येशू, कुठे येशू, कुठे. दे नेग्लेक्टेड, दे हार्डली कन्सिडर द प्रेझन्स ऑफ जीसस. येशू कुठे. एक दिवस नंतर, एक दिवस पूर्ण गेला, पण त्यांना समजलं नाही की येशू त्यांच्यासोबत नव्हतं. हे खूप डेंजर जर्नी आहे. येशू नसलेला जर्नी खूप डेंजर आहे. आणि तसंच झालेलं आहे येशूच्या आई वडील सोबत, की येशू नाही हे त्यांना कळलं नाही. Moving without confirming God's presence can lead to spiritual drift. Restoring His presence requires double the effort. आपल्याला माहीत आहे, यहुदी जे रीती आहे ट्रॅव्हलिंगच्या तो वेगळा आहे. स्त्री लोकांसोबत ते मिसळून ट्रॅव्हल करत नाही. म्हणून असा अनुमान लावू शकतो आपण की युसुफला असा विचार आला की मरियमसोबत आहे, मरियमला असं समजलं की वडिलांसोबत आहे, बाळ आहे. आणि तेव्हा येशूला 12 वर्षाच्या वय आहे, ठीक आहे. पण एक दिवस नंतर त्यांना समजलं की अरे बाबा नाही, कुठे गेला. शोधत बसला, परत गेला मंदिराकडे. परत जेवढं प्रवास केला तेवढा प्रवास तुम्हाला परत करावा लागतात. एक आत्मिक जीवनाचा किंवा येशूला परत अनुभवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागतात. म्हणून डोंट मिस द प्रेझन्स ऑफ जीसस. असा गोष्ट जीवनामध्ये अनुभव करू नका ज्यांनाकरिताना येशूची उपस्थिती लांब राहतात किंवा येशूची उपस्थितीची अनुपस्थिती होतात. असं गोष्ट करू नका. आणि अननोइंगली डिवॉइडिंग ऑफ हिज प्रेझन्स इज व्हेरी क्रुशियल इन आवर स्पिरिच्युअल लाईफ. सो आम्ही पण जाणणार नाही, आम्हाला पण समजणार नाही की कधी आपण परमेश्वराचे सानिध्य मिस करतात. अ ट्रू ब्लेसेड स्पिरिच्युअल लाईफ इज 100% presence of Jesus. Amen. Praise the Lord. Always feeling the presence of Jesus. Whether you are on your laptop working, whether you are on the documentation, whether you are involved in some talk, some required harsh official discussions, hot discussions, still experiencing the smooth and glorious presence of Jesus. सतत तो सानिध्य अनुभवणारा आहेत एक जयवंत मसीह जीवन जगणारा लोक. प्रेज द लॉर्ड. आता आपण पुढे जाऊ. प्रायोरिटायझिंग गॉड्स प्रेझन्स अँड हिज पीपल. लुका 4च्या 49 आपण वाचतात की ही सेड टू देम, व्हाय डू यू सीक मी, आय मस्ट बी अबाउट माय फादर्स बिझनेस. येशू म्हणतात की तुम्ही मला शोध करत का, कारण मी माझ्या पित्याच्या बिझनेसमध्ये आहे. रियल स्पिरिच्युअलिटी प्रायोरिटाइज गॉड्स प्रेझन्स अँड हिज पीपल ओव्हर लाईफ्स रिलेशनशिप अँड ऑब्लिगेशन्स. खरं आत्मिक जीवन ते आहे ते म्हणजे रिलेशनशिपला जास्त हे देणारा नाही, पण येशूच्या सानिध्याला, येशूची उपस्थितीला, परमेश्वराच्या सानिध्याला, परमेश्वराच्या लोकांसोबत जे बसणारा वेळ आहे
ते वेळला खूप महत्त्व देणारा आहे खरं आत्मिक जीवन. प्रेज द लॉर्ड. Prioritizing God's presence. Prioritizing. Should I be spending time with my wife? Yes. Should I be taking time to engage with my children? Yes. Should I be involved in the matter of my relationships, my brothers, my sisters, my friends? Yes. All those things are must. But the priority is His presence. प्रायोरिटी कुठला आहे? आपला प्रामुख्यता कुठल्या गोष्टीमध्ये आपण देतात ते महत्त्वाचे आहे. इथं येशूला आई वडीलपेक्षा पित्याच्या भवनामध्ये, पित्याच्या उपस्थितीमध्ये बसणं महत्त्वाचा वाटला आणि महत्त्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. छठा गोष्ट, इन्क्रीज्ड स्पिरिच्युअल अटॅक्स. तर जेव्हा एक गोष्ट आहे की आपण जेव्हा आत्मिक जीवनामध्ये वाढतात तेव्हा अटॅक्स पण तेवढं स्ट्रॉंग आहे. म्हणून here we can read Luke 4:1. Then Jesus, being filled with the Holy Spirit, was led into the Spirit into the wilderness, being tempted for 40 days and by the devil. बघा हे वाक्य, हा वाक्य खूप सुंदर आहे. कारण कसं लिहिलेलं आहे? Filled with the Spirit, led by the Spirit into the wilderness. Filled, full-fledged, Spirit-filled, and he was tempted for 40 days by devil. See? जेव्हा आपण आत्म्यामध्ये पूर्ण आहेत, आत्मिक जीवनामध्ये खूप वळत आहेत, तेव्हा शैतानाचा अटॅक पण तेवढंच आहे. हा समजून एक स्ट्रॉंग आत्मिक जीवन जगणारा लोक विजयी आहे. As we become more spirit-filled and close to God, Satan may intensify attacks and temptations. Intensify temptations. खूप प्रलोभित होत आहे, खूप परीक्षा. अरे माझी परीक्षा एवढं कशाला होत आहे? Mind you that you are growing spiritually. When you are growing spiritually, the temptation and test are more. But His grace is all sufficient. Praise the Lord. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्पिरिच्युअल लाईफ, आत्मिक जीवन जेव्हा आपण जगतात किंवा आपण आत्मिक जीवनामध्ये वाढण्याचे प्रयत्न करतात तेव्हा परमेश्वराच्या सहायता आपल्याला खूप गरज आहे. आपण स्वतःहून करू शकत नाही. कारण बघा, आत्मिक जीवनामध्ये वाढत आहे आणि फाईट पण एवढंच आहे. We need to be on knees. We cannot fight with our words. We cannot fight with our actions. We can only fight on our knees. आपल्याला फाईट कसं करायचं आहे? ऑन नीज. परमेश्वराचं सानिध्य, परमेश्वराची मदत. ऑन नीज, गुडघ्यावर येणं म्हणजे तुझ्याशिवाय होऊ शकत नाही. परमेश्वर हा समर्पण करणं आहे. आत्मिक जीवनाच्या विजयाचे रहस्य आहेत गुडघ्याचं जीवन. गुडघ्यावर जे येतात, असं पण एक कहावत आहे, जे परमेश्वराच्या समोर गुडघ्यावर येतात ते इतरांसमोर गुडघ्यावर कधीच येण्याच्या जे संधी परमेश्वर आणतात नाही. गॉड इज देअर फॉर देम. गॉड विल स्टँड फॉर देम. परमेश्वर त्यांच्या सोबत आहे आणि परमेश्वर त्याला बरं करणार आहे, उभा करणार आहे. जे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गुडघ्या टेकतात
त्याच्या गुडघ्या कधी शैतानाच्या समोर टिकणार नाही, कारण परमेश्वर सामर्थ्य आहे, त्यांना उभा करणार. प्रेज द लॉर्ड. 7th गोष्ट आहे, गॉड सीज युअर टीयर्स. You know, tears are very precious in spiritual realm. Tears are very precious. मैं मर्द हूं, रोऊंगा नहीं. ना, yes, we are. आपण स्त्री पुरुष रडणं म्हणजे कमजोरी आहे. दॅट इज वर्ल्ड व्ह्यू पॉइंट. पण परमेश्वराच्या दृष्टिकोनमध्ये रडणं म्हणजे सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे रडतात परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ते सर्वात सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्यांना सामर्थ्य देणार. आता इथं बघा 7:13 मध्ये, when the Lord saw her, widow of 9, he had compassion on her and said to her, do not weep. She was weeping, she was broken, she had lost everything in her life into tears. Even when you are overwhelmed and can't pray, God sees your tears and answers without words. Praise the Lord. परमेश्वर किती महान आहे. आणि एकदम मागं बघून परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे की आपला अश्रू पोचून तो आपल्याला जवळ घेऊन मिठी मारून आपल्याला सामर्थ्य बनवून उभा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण किती कमजोर होता, किती अशक्त होता, पण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जेव्हा रडलं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपला मनो व्यक्त केला, आपला त्रास व्यक्त केला, तेव्हा परमेश्वर आपल्याला उभा केला. See, worldly standards, if you weep, if you cry before others, you are a failure. But godly standard is, if you cry before God, you will be made success by His presence. Praise the Lord. तुम्हाला हालेलुया तो उच्च करणारा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वर का वचन में लिखा है, वह आपके आंसुओं को अपने कुप्पियों में भरता है. Praise the Lord. He is a loving God. Praise the Lord. Now responding to challenges with faith. हा जे आव्हाने आहे विश्वासाने आपल्याला प्रतिकरण करायचे आहे. 8:52 मध्ये लिहिलेलं आहे, Now all wept and mourned for her, but he said, do not weep. She is not dead, but sleeping. Jairus' daughter, she is not dead. विश्वासाने सांगायचे. Negative circumstances, all will turn negative, but a spiritual will not turn negative. That is a quality of spiritual. नकारात्मक परिस्थितीमध्ये सगळे लोक नकारात्मक म्हणतात, सगळे लोक चिडचिड करतात, सगळे लोक खचून जातात. जे गप्प आहेत ते पण मनात खचून गेलेलं आहे. पण आत्मिक तसं नाही. आत्मिक तसं गोष्टीमध्ये विश्वासाचं वचन बोलतात, विश्वासाने हात विश्वासामध्ये भरतात. प्रेज द लॉर्ड. आपला आत्मिक जीवनाचा रहस्य हा आहे की आपला विश्वास आपला परमेश्वरवर खूप महान आहे. प्रेज द लॉर्ड. कुठलीही गोष्ट असू दे. प्रेज द लॉर्ड. आंधी आया, तूफान आया, चट्टान पर बनाया हुआ घर स्थिर रहा. कसं झालं? Same wind, same storm came upon the house built on sand, and it perished. हा संसाराच्या लोकांच्या जीवनामध्ये जे आंधी आलेलं आहे, जे तुफान आलेलं आहे, जे प्रतिकूल परिस्थिती आलेल्या आहेत आणि ते दमून गेले. पण आत्मिक तसं नाही. आत्मिक व्यक्ती जे काही दगड त्याच्या जीवनामध्ये येतात
भरून लोक दगड मारतात, तो दगड he turns that stone into stepping stone. He steps on it and he becomes more heighted. आत्मिक तसा आहे की तो दगड वर उभा राहून आणखी उंच होतात. प्रेज द लॉर्ड. आपला आत्मिक क्वालिटी तसा आहे की माझा परमेश्वर माझ्या विरुद्ध येणारा दगड पण माझ्या उभा राहण्याचे स्थान बनवणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्ट असा आहेत की अरे हे कसं असं कसं झालं, हे कसं झालं, पण रिस्पॉन्डिंग नेगेटिव्हली टू द नेगेटिव्ह सिच्युएशन वॉन्ट हील, बट रिस्पॉन्डिंग बाय फेथ. नेक्स्ट, रिस्टोरिंग स्पिरिच्युअल कनेक्शन्स. आता जिथं जिथं तुटलेला आहे संबंध, हे संबंध आपल्याला जोडायचा आहे परमेश्वर सोबत. 15:9 वाचा. कोणी वाचू शकतो? 15:9. हां 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 बस. थँक्यू. Losing spirituality and divine connections can happen, but a wise person makes effort to restore it. Praise the Lord. एक आत्मिकच्या क्वालिटी हा आहे की जे काय गमवलेला, जे काय हरवलेला गोष्ट आहे ते परत रिस्टोर करण्याचा जे उत्साह आहे. अरे आय हॅव लॉस्ट माय प्रेयर लाईफ, आय हॅव लॉस्ट माय मेडिटेशन लाईफ अपॉन द वर्ड, आय विल रिस्टोर इट. दॅट इज अ स्पिरिच्युअल. आत्मिक तो आहे त्यांना झोप नाही. अरे माझ्या प्रार्थनाची आहे, अरे एक आज वचन वाचलं नाही, वचनासोबत माझं जे प्रीती आहे तो हरवला. तो असं एक कनेक्शन पुन्हा जोडणारा एक व्यक्ती आहे आत्मिक. प्रेज द लॉर्ड. She could have said that one coin is lost, it's okay, I have the rest. But she is determined, and she stands determined to gain the lost coin. That is our spiritual quality. At any cost. जे मी गमवलेलं आहे, अरे माझं साक्ष्य जीवन गमवलं. इतरांसोबत सुसमाचार सांगण्याचे जे जीवन आहे, किती दिवस झाला, किती महिने झाला, 16 महिना किती वर्ष झाला मी एक व्यक्तीला सुसमाचार सांगितला नाही, सुवार्ता सांगितलं नाही. I have to regain it. That is a spiritual. And prayer a key to overcoming trials. प्रार्थना जीवन. 22:40. कोणी वाचू शकतो? 22:40. Yes. Pray that you may not enter into temptation. While everyone faces trials, praying people will overcome, while others fail. Prayer is essential for navigating life's challenges. Praise the Lord. प्रार्थना हा आपला आत्मिक जीवनामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेयर इज अ फाईट. प्रार्थनामध्ये आपण युद्ध करतात. प्रेयर इज अ फाईट.
आणि दोज हू डोंट फाईट दे विल बी डिफीटेड. दोज हू डोंट प्रे दे विल बी डिफीटेड. जे प्रार्थना नाही करतात ते पराजित होतात. चालेल, मी एक आठवडा बघितलं, प्रार्थनाशिवाय पण सगळं कार्य होतात व्यवस्थित. आता कशा प्रार्थना करायचं, ते अर्धा तास कशाला गमवायचं. त्या अर्धा तासमध्ये मी किती छान भाजी तयार करू शकतो. तो अर्धा तासमध्ये किती चांगलं बुक्स वाचू शकतो, नॉलेज. परत तोच वचन वाचायचे जे रोज वाचतात. माहित आहे मला, बट हिज वर्ड्स आर न्यू ईच मॉर्निंग. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर जे तुमच्याशी बोलायचे आहेत ते नवीन आहे. प्रत्येक दिवस जसं नवीन आहे तसं त्याचा शब्द नवीन आहे. म्हणून त्याच्या उपस्थितीमध्ये बसणारा व्यक्ती सगळं आव्हानाला, सगळं प्रतिकूल परिस्थितीला ओव्हरकम करू शकतो. Okay, we have been understanding the leadership principles. We have been understanding the spiritual principles. Now let us understand the character principle. Because we are the leaders who are leading a spiritual life, right? And we need character formation. आपला स्वभाव एक आत्मिकाचा स्वभाव प्रत्येक वेळ आत्मिक रीतीने असतात. स्वभाव परमेश्वराचा गुण दाखवणारा असतात. रिफ्लेक्टिंग द गॉड्स नेचर. See, divine nature. Number 1, reflecting divine nature. आता लूका 1:40 मध्ये आपण असं वाचतंय, अँड एंटर्ड द हाऊस ऑफ झकरियास अँड ग्रीटेड एलिझाबेथ हू मेरी. या मरियम आली आणि झकरिया आणि एलिझाबेथच्या घर ती आली आणि त्यांना अभिवादन केलं. Luke 1:40. लूक 1:35 वाचा. 35. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ तुझ्यावर छाया करेल. म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असेल. आणि 1:40 वाचा. आणि जखऱ्याच्या घरी जाऊन 39 वाचा. या दिवसात मरिया उठून डोंगराळ प्रदेशातील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. प्रेज द लॉर्ड. हे आत्मिकांचं लक्ष आहेत किंवा डिवाइन नेचर आहेत, ईश्वरीय स्वभाव आहेत, जे आनंद मरियम स्वीकारले ते आनंद इतरांसोबत शेअर करणं किंवा एलिझाबेथच्या घर जाणं आणि तिला अभिवादन करणं. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा काय झालं होतं,
41 वाचा. तेव्हा असे झाले की एलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व एलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. आमेन. प्रेज द लॉर्ड. एलिशिबा काय झालं? पवित्र आत्माने परिपूर्ण झाला. एक विजिट, दुसऱ्याला किती बाळपण, पोटामध्ये बाळपण, बल्ले बल्ले, आणि एलिझाबेथ पण पवित्र आत्माने भरून, सामर्थ्याने भरून झालं. कशाला विजिट करायची, कशाला जायचं त्याच्या घरी? मला स्वर्गदूत भेटलं ना, माझ्याबद्दल खूप मोठं सांगून गेलेत. आता बघा 1 वर्षानंतर मी कोण आहे आणि ती कोण आहे. जाऊन विजिट. That visit brought a big change in Elizabeth's life. Praise the Lord. दुसऱ्या, हे रिफ्लेक्टिंग डिवाइन नेचर आहेत की इतरांना जाऊन भेटणं किंवा इतरांसोबत आपला आनंद शेअर करणं महत्त्वाच्या गोष्ट आहे. सेकंड, डिस्क्रिशन अँड सिक्रेसी, रहस्य ठेवणं. 2:9, but Mary kept all these things and pondered in her heart what shepherds told about the child. Praise the Lord. A sign of spiritual character is keeping things confidential. Share informations only with a right person at the right time. Mary kept all things. आता कोण आलं होतं भेटायला? मेरी शेपर्ड्स. मराठीमध्ये मेंढपाळ. हां, यहोवा माझा मेंढपाळ आहे. मेंढपाळ आले होते. मेंढपाळ जेव्हा आले तेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताबद्दल जे महत्त्वाच्या गोष्ट आहेत ते सांगून गेले. आणि दीज थिंग्स मेरी केप्ट इट व्हेरी कॉन्फिडेन्शियल. सो सम थिंग्स, कुठला असा पण गोष्ट आहे जे आपल्याला खूप कॉन्फिडेन्शियल ठेवायचे आहे, खूप रहस्य ठेवायचे आहे. आत्मिक जीवनामध्ये सर्व गोष्ट सर्वांना सांगायची नाही. पण रहस्य ठेवणारा तो खरं आत्मिक आहे आणि त्यांचा कॅरेक्टर, त्यांचा स्वभाव खूप आशिषित आहे. इथं आपण बघू शकतो एक गोष्ट, 2:7 वाचा. आणि तिला तिचा 8 पासून. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला गुण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की बस ओके. हे रेफरन्स थोडा चुकला आहे. 2:19 आहे, 9 नाही, 2:19 आहे. 2:19 वाचू शकतो. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या
अंतःकरणात. 16 पासून वाचा. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळक त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मरियमने सर्व गोष्ट अंतःकरणात ठेवलं. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये पण हे क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. थर्ड पॉइंट, ऑनरिंग पेरेंट्स. 2:51 वाचा. Then he went down with them and came to Nazareth and was subject to them. येशू ख्रिस्त नाझरेत गेला आणि तो आई वडिलांच्या खाली त्यांना त्यांच्या आज्ञा पाळून आई वडिलांच्या समोर regardless of positions or popularities, remember to obey and respect your parents, acknowledging their growing age. Praise the Lord. आज आपण जे कोणी आहेत ते आई वडिलांचा परिश्रम आहे. त्यांचं प्रेम आणि त्यांचं परिश्रम, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या परिश्रमाचा रिझल्ट आहे आपला जीव. Praise the Lord. म्हणून जेव्हा आपण त्यांच्या परिश्रमाचा प्रोडक्ट आहे, जेव्हा आपल्याला हाय पोझिशन मिळतात, तेव्हा ते परिश्रम विसरू नका, पण त्यांना आदर सन्मान करा. Praise the Lord. योहान 19:25 वाचा. योहान 19:25. आणि 26 वाचा. योहान 19. कोणी पण वाचू शकतो. हां हां हां. मग येशूने आपल्या आईला म्हणजे शिष्यावर त्याची प्रतिकृती केल्याचं उद्रेक जाऊन आईला म्हटले, बाई हा पहा तुझा मुलगा. हां मग त्याने त्या शिष्याला म्हटले, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रेज द लॉर्ड. शेवटच्या समय आहेत येशूच्या, पण लुक ॲट द कन्सर्न ऑफ जीसस अबाउट हिज मदर. It seems that Joseph is no more, but Mary is there. But येशू ख्रिस्ताच्या प्रेम आणि ते कमिटमेंट आईबद्दल बघा. शेवटचे समय आहेत, आता क्रूसावरती आहेत आणि प्राण संपवणारा समय जवळ आहे. पण त्या जवळ समय पण आईबद्दल एक विचार. अरे, योहानला म्हणला की हा तुझा आई, आणि आईला म्हणला की हा तुझा मुलगा आहे. कनेक्टिंग द रिलेशनशिप विथ दम अँड देन ही एंडेड हिज लाईफ. बघा, आपल्या जीवनामध्ये पण आपला आई वडिलांबद्दल जे विचार आहेत त्यांच्या देखरेख करणं, ख्रिस्ती म्हणतात ते पण म्हातारा आई वडिलांसोबत कसं वागतात ते मी पाहिलं. भयानक. मी एक घरी गेलो होता, तिकडं मी पाहिलं की म्हातारी आई कुत्र्यासारखा ठेवले त्यांना. खूप भयानक. त्याचा रिझल्ट पण आता लेकरांच्या जीवनामध्ये पाहत आहे मी, पण खूप भयानक.
बाहेर गेल्यावर ती म्हणते माझी आई, माझी आई. पण घरी आल्यावर समजलं, मी जेव्हा घर विसिट केलं तेव्हा समजलं की बापरे भयानक. त्याला काहीच नाही, खायला काहीच नाही. एक जागा बांधून ठेवलेत, जिथं जे करतात ते तिकडच आहे सगळं. भयानक अवस्था. आई वडिलांचा आदर सन्मान करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून पौलुस म्हणतात इफेसिकला 6:1 मध्ये, ऑनर युअर पेरेंट्स, दिस इज राईट. आणि तुला काय होणार आहे? दीर्घायू आणि सर्व कल्याण होणार आहे. आणि मी डोळ्यातून पाहिलंय त्यांचं कल्याण नाही झालंय. दॅट फॅमिली इज इन अ व्हेरी क्रुशियल स्टेज नाव, दो दे वर इन अ गुड स्टेट. कल्याण नाही होणार आहे. Okay, balancing God's favor and human approval. लुका 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, जीसस इन्क्रीज इन विजडम अँड स्टेचर अँड इन फेवर विथ गॉड अँड मॅन. फेवर विथ गॉड अँड मॅन. परमेश्वरासोबत, परमेश्वरसमोर आणि माणसासमोर दोन्हीच्या फेवर घेऊन येशू पुढे गेला. A sound Christian should strive for a balanced life, seeking both God's favor and positive relationship with people. Praise the Lord. माझ्या चर्चमध्ये एक सिस्टर येत होती, आता नाही येत, पण ती येत होती. ती म्हणत होती की पास्टर सारखं कशाला चर्चला येते, पास्टर कशाला लोकांसोबत कशाला एवढं प्रीती दाखवायचं. माझा आणि माझं प्रभूच्या प्रीती ना खूप मोठी आहे. मी किती स्तुती स्तवन आणि भजन करतात घरी बसून, आणि ती म्हणतात की ती किती पवित्र आहे, ती किती चांगलं आहे परमेश्वराचे सानिध्य. पण जेव्हा लोकांसमोर येतात किंवा परमेश्वराची उपस्थितीमध्ये येण्याचे आम्ही हे करतात, तेव्हा ते म्हणतात की नाही, गरज नाही. बट परमेश्वरासोबत जे रिलेशनशिप आहेत, दॅट इज रिफ्लेक्टेड इन अवर रिलेशनशिप विथ अदर्स. दॅट शुड रिफ्लेक्ट. भाऊचं नाव काय? तुमचं अशोक. अशोक दादा म्हणतात की माझं आत्मिक जीवन खूप स्ट्रॉंग आहे. कसं आपल्याला कळणार क्रिस्टिबेन? विथ हिज बिहेवियर विथ अस. वी कॅनॉट नो, वी डोंट नो हिज प्रेयर लाईफ. किती वेळ प्रे करतात आपल्याला माहीत नाही, पण त्याचं वागणे आणि त्यांचं बिहेवियर, त्याचा स्वभाव वरून आपल्याला समजणार की हां बाबा हा आत्मिक आहे. म्हणून आवर कॅरेक्टर, आवर बिहेवियर, आवर रिलेशनशिप विथ आवर ह्युमन, विथ को ब्रदर्स अँड सिस्टर्स इज व्हेरी एसेन्शियल. Okay, fifth one is biblical prosperity. लूक 3:11-14 मध्ये लिहिलेलं आहे. वाचा, कोणी वाचा. लूक 3:11. तो त्यास उत्तर देईल, हां ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत, हां ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणे करा. हां 14. बस. दोन कशाला दिलेले आहेत?
एक इतरांसाठी. आमेन. परमेश्वर जेव्हा काही एक्स्ट्रा देतात ना आपल्याला, ते इतरांसाठी. पैसे पण आपले नाही. परमेश्वर जेव्हा एक्स्ट्रा देतात तेव्हा इतरांबद्दल विचार करायचा. माझ्या मम्मीच्या ट्रीटमेंट, कॅन्सरची ट्रीटमेंट मोठी होती आणि खूप खर्चदार होती. 40,000 रुपये एक किमोचे. आणि किती किमो केलं आम्हाला पण माहीत नाही. कसं गेला दिवस, खूप भयानक. पण God's faithfulness we could see. But at the same time, परमेश्वराने आम्हाला इतरांच्या मदतमुळे परमेश्वराने आम्हाला सहाय्य केलं की धन आमच्याकडे आला. जेव्हा जेव्हा धन येत होता प्रभूची कृपामुळे. कारण पप्पाची असं पण योजना होती की आम्ही जे काय आहे आमचे सगळे विकून काहीतरी ट्रीटमेंटसाठी करू. पण तसं पण परमेश्वर अनुमती केलं नाही. परमेश्वराने लोकांना उभं केलं आणि सगळं खर्च पूर्ण केलं. पण when it was extra, Papa used to inquire about such suffering people. I remember he used to help a kidney patient. एक पास्टर असं होतं ज्यांचं 3 आठवड्यात 3दा डायलिसिस करायचे. त्यांना मदत केलं. मला माहीत नाही कसं हे कॉन्टॅक्ट झाली, माहीत नाही. पण त्यांची इच्छा होती की कसं तरी असं लोकांना आपण मदत करायचं आहे. कारण परमेश्वराच्या कृपामुळे आपल्या दुःखी क्षणात परमेश्वराने मदत केलेलं आहे, लोकांना उभा केलेला आहे. मग एक्स्ट्रा आला, मग माझी अकाउंट वाढून जाऊ. जेव्हा एक्स्ट्रा परमेश्वर आपल्याला देतात तेव्हा इतरांसाठी आहेत. पण गॉड गिव्स अस एक्स्ट्रा क्लोथ्स. माझा कपाट भरू दे. when we have 2 similar clothes, give one to others. When we have some extra food, खराब झाले तर खराब, पण देणार नाही. तसं नाही, आपल्याला द्यायचे. This is biblical prosperity. Now 6, living an exemplary life. When they came to Jesus, they begged to him, for he loves our nation and has built us a synagogue. इथं कोणाबद्दल सांगितलेत? 4 ते 5. शताब्दी ना, शतापती. आणि तो कसा होता? ही लव्स अवर नेशन अँड बिल्ड अस अ सिनागोग. तो आमच्यासाठी आमच्या आराधनालय निर्माण केलं. सिनागोग जेव्हा यहुदी लोक एक ठिकाणी 10 लोक असतात, एकत्रित होऊन सिनागोगमध्ये येतात, आराधनालयामध्ये येतात. मंदिरामध्ये ते नेहमी जात नाही, पण सिनागोग सारखं जावं लागतात. आणि हा सिनागोगच्या एक ठिकाणीच्या सिनागोगच्या निर्माण कार्यासाठी मदत कोण केलेला आहे? सेंच्युरियनने केलेला आहे, हा शताब्दी व्यक्ती. आणि त्याच्या घरी एक गरज जेव्हा आला तेव्हा येशूला लोक म्हणतात, हा माणूस खरोखर खूप गोड आहे आणि तो इतरांना खूप मदत केलेला आहे. डुईंग गुड अँड लिव्हिंग एन एक्झम्पलरी लाईफ earns respect and support from people and society, especially during crisis. Praise the Lord. Now let's move forward.
for our seventh, spirit-filled responses to opposition. इथं 9:54 आणि 55 मध्ये काय लिहिलेलं आहे? कोणी वाचू शकतो? याकूब आणि योहान येशूला म्हटला, आकाशातून आग येऊ दे. बघा कोणी वाचा 54. When the disciples James and John saw this, they asked, Lord, do you want us to call fire down from heaven and to destroy them? But Jesus turned and rebuked them, and they went to another village. Yes. But Jesus turned and rebuked. येशू त्यांना काय केलं? रिब्यूक केलं. आणि येशू म्हटला की तुम्ही कुठल्या आत्माच्या अधीन आहेत मला कळत नाही. बघा, स्पिरिट फिल्ड रिस्पॉन्सेस टू ऑपोजिशन. त्यांच्या विरुद्ध असणारा लोकांबद्दल आता याकूब आणि योहानच्या प्रतिकरण कसं आहे? आकाशातून आग टाका. Yes. As the time approached for him to be taken up to heaven, Jesus set for Jerusalem, and he sent messengers on ahead. Went to Samaritan village to get things ready for them, but the people there did not welcome him because he was heading to Jerusalem. When the disciples James and John saw this, they asked, Lord, do you want us to call fire down from heaven to destroy them? शामरेचे लोक येशू ख्रिस्त यरूशलेम जात असताना त्यांना त्यांचे मार्गमध्ये त्यांच्या गावातून जाण्याच्या परमिशन नाही दिलं. म्हणून याकूब आणि योहानचं प्रतिकरण कसं आहे? त्यांना भस्म करा. पण येशूचे प्रतिकरण कसं आहे? Jesus turned and rebuked them and went to another village. बघा, आत्मिक स्पिरिट फिल्ड रेस्पॉन्सेस टू ऑपोजिशन हा आपला स्वभाव असलेला पाहिजे. फेथफुलनेस इन स्मॉल थिंग्स. सुरुवाती मी तुम्हाला हा वचन वाचला होता मी. He who is faithful in what is least is faithful also in much, and he who is unjust also in much. Character issues often stem from neglecting small commitments, words and deeds. The small aspect of life are like seeds that reflect in large life circumstances. Faithful in what is entrusted. Praise the Lord. परमेश्वराने मला मोठी काय जबाबदारी दिली नाही. माझे स्वप्न होते मोठी मोठी पोझिशन, आता एवढंच पोझिशन मिळाली. बट इफ यू आर फेथफुल इन दॅट स्मॉल थिंग विच इज एंट्रस्टेड टू यू, जे परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या छोटी गोष्टमध्ये तुम्ही विश्वासणार असतात, तर परमेश्वर तुम्हाला खूप आदर करणार आणि सन्मान करणार. ते दिस इज अ कॅरेक्टर. हा स्वभाव खूप महत्त्वाचा आहे. फेथफुलनेस इन स्मॉल थिंग्स. नाव 9th one is correcting and forgiving. येशू काय म्हणला? जर तो तुमच्याशी पाप करतात तेव्हा आणि तो पश्चाताप करतात तर काय करायचं आहे? क्षमा करायचं आहे. 7 वेळ दिवसात पाप केलं आणि 7 वेळ येऊन क्षमा मागितलं
तर त्याला क्षमा करायचं. फॉरगिव्ह. We are good in forgiving, but not forgetting. That is कैरेक्टर में हमारा आपला कैरेक्टरमध्ये फॉरगिविंग अँड फॉरगेटिंग. बिकॉज गॉड सेज, I have taken your sins and thrown it into the Mediterranean Sea. मध्य सागर में फेंक दिया. मतलब आई रिमेंबर दम नो मोर. मी विसरून गेला. जेव्हा आपण पश्चाताप करून प्रभू येशू जवळ आला तेव्हा प्रभू येशू म्हणतात की मी विसरून गेला. मी लांब भूमध्य सागर मध्ये तो टाकला. आता कधी तो मेडिटेरेनियन सी किती खोल आहे, तो खोल मध्ये टाकला, किती आतमध्ये टाकला, आता कधी उचलणार नाही. लोकांसोबत आपला जे स्वभाव आहे तसा आहे, ते केलेलं गोष्ट कधी विसरणार नाही. क्षमा तोंडातून करतात पण कधी विसरणार नाही. तसं नाही. ठीक आहे बाबा, आय फॉरगिव्ह, आय फॉरगेट. Forgive, forget. That is a good character of a godly person. शेवटच्या गिविंग विथ राईट हार्ट. And he looked up and saw certain poor widow putting 2 mites. This poor widow has put in more than all, put in all the livelihood. When giving to God, he looks at the heart, not the amount given. Praise the Lord. Hallelujah. जेव्हा आपण परमेश्वराला देतात तेव्हा आपला किती पैसे आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपलं मन बघणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. Praise the Lord. Therefore it is written, God loves cheerful giver. चीयरफुल, आनंदाने देणाऱ्या लोकांना परमेश्वर आवडतात. परमेश्वर प्रेम करतात. हो, एवढं मिळाली आता ह्याच्या पण दशांश द्यायचे. दशांश सेंड केला, माझा कमी आणि त्याचं जास्त झाला. ऑफरिंग टाकायचंय तेव्हा अरे गेला माझ्या 100. दिस मेनी अमाऊंट मायनस दिस 100. खूप विचार करून गेला माझ्या 1000. खूप विचार करून नाही, परमेश्वरासाठी देतोय. परमेश्वर मला आदर करणार. इथपर्यंत मला सम्मानित केलेला परमेश्वर महान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि वो किसी का कर्जदार नहीं है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही विल ब्लेस अस इमेंसली. वी हैव टू गिव विथ राइट हार्ट. नाउ स्पिरिचुअल लाइफ should be reflected in our character. आत्मिक है बोलते हैं, स्वभाव में नहीं है, then no use. If we claim to have fellowship with him, so that is very important. फर्स्ट जॉन मध्ये लिहिलेलं आहे, तुमची सहभागिता येशू ख्रिस्त सोबत आहे ते तुम्ही क्लेम करतात. Similarly, I want to say that if we claim to have spiritual life, then our character should be reflected. Then it should be reflected in our character. हमारा स्वभाव, आपला स्वभाव खूप महत्त्वाची गोष्ट आहे. Praise the Lord. आपल्या स्वभावाच्या अनुभूती घेणारा इतर लोक आहेत.
म्हणजे जर इतर आपल्याबद्दल साक्ष देत आहेत तर परमेश्वराची महिमा हो. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्या स्वभावामुळे इतरांचं जीवन दुखवायला नाही जायला पाहिजे, पण आपल्या स्वभावामुळे इतरांना आनंद व्हायला पाहिजे, इतरांना आश्वासन आणि समाधान व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Our presence on this face of earth should be a comforting presence for others. Praise the Lord. Should not be a poking presence. Should be a comforting presence for others. आपला स्वभावामुळे इतरांना खूप आनंद वाटायला पाहिजे, खूप आनंद. Praise the Lord. तो आला, बस आता सगळे व्यवस्थित होणार. प्रेज द लॉर्ड. ही इज देअर नाउ, नो नीड टू वरी. प्रेज द लॉर्ड. आपला जीवन असं व्हायला पाहिजे की इतर आपल्याबद्दल साक्ष देतात, आपल्या स्वभावाबद्दल साक्ष देणारा स्वभाव होना चाहिए. शेवटी mission principles. Number 1, preserving in mission despite circumstances. Persevering in missions despite circumstances. I just want to read these topics. 3 are there. Persevering in mission despite circumstances. Number 2, Holy Spirit's empowerment in challenging situations. Number 3, inner satisfaction from obedience. Praise the Lord. मिशन लाईफमध्ये आपल्याला कुठलीही परिस्थिती असू दे, झकरिया सारखं, जसं मी अगोदर सांगितलं, झकरिया's experience demonstrate the need to complete one's mission despite challenges until assigned task is fulfilled. इथं 1:23 मध्ये आपण वाचतात की तो आपला सेवा निवर्त केला, पूर्ण केला आणि घरी गेला. सेवा अर्धा नाही, पूर्ण करून घरी गेला. म्हणजे जे सेवा काल होती, त्याचे याजकीय सेवा करण्याची काल होती, ते पूर्ण करून घरी गेला. Circumstances still the same at house, but he fulfilling the godly task. परमेश्वर देणारा जे टास्क आहे ते संपूर्ण करून आपल्याला पुढे जायचे आहे. Holy Spirit's empowerment in challenging situations. Luke 8:24. After those days his wife Elizabeth conceived. When faced with impossible situations, Holy Spirit can intervene, enabling supernatural abilities. Praise the Lord. आता बघा, पवित्र आत्मा कार्य करून परिस्थिती कसं होती, 1:6 मध्ये आपण वाचतात, खूप दर्दनाक अवस्था, पण ते दोघेही परमेश्वर समोर विश्वास योग्य, ब्लेमलेस, प्रेयरफुल. आणि 1:24 मध्ये आपण वाचतात, आफ्टर दोज डेज हिज वाईफ एलिझाबेथ कन्सीव्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा आत्मा आपला मिशन लाईफमध्ये आपला गरज जाणणारा परमेश्वराची आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. व्हेन वी आर डूइंग हिज टास्क, हिज स्पिरिट विल एम्पावर अस इन आवर वीकनेसेस. प्रेज द लॉर्ड. He is faithful. Praise the Lord. Thirdly, inner satisfaction from obedience. Luke 2:7 मध्ये लिहिलेलं आहे, and she brought forth her firstborn son, wrapped him in swaddling clothes and laid him in manger because there was no room. Praise the Lord. Sometimes being under God's plan may not bring expected facilities or blessings. However, true satisfaction
comes from obeying God's word, not from external benefits. Praise the Lord. Hallelujah. True satisfaction जर आपल्या आतमध्ये आहे की मी परमेश्वरासाठी करत आहे. हालेलुया. एक्सटर्नल फॅसिलिटीज कमी असतात, पण आतमध्ये जे संतृप्ती आहे, संतुष्टी आहे, ती महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. जस्ट चेक इन. आर यू सॅटिस्फाईड इन हिज सर्व्हिस? प्रेज द लॉर्ड. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस. नो टर्निंग बॅक. प्रेज द लॉर्ड. लेट अस क्लोज आवर आईज. आपले डोळे बंद करूया. आपण एक निमिष प्रार्थना करूया. प्रभू, मला सहाय्य कर. माझ्या आत्मिक जीवनाला तू निर्माण कार्य कर. माझ्या सेवा जीवनमध्ये तुझं कार्य होऊ दे. माझा स्वभाव, माझं कॅरेक्टर बदलून टाक. जे काही तुला ना आवडणारं कॅरेक्टर आहे ते बदलून टाक आणि मला एक चांगलं लीडर बनवा. तुझं नावाच्या गौरवासाठी मला उभा कर. मित्रांसाठी एक आशिषचा स्रोत व्हायचे, इतरांसाठी एक खूप मोठी ब्लेसिंग व्हायची. मला सहाय्य कर. ही संस्थासाठी मी एक आशिष व्हायचे, मला सहाय्य कर. माझ्या लोकांसाठी मी एक आशिष व्हायचे, मला सहाय्य कर. माझी मदत कर. आज आम्हाला दिलेल्या तुझं वचनसाठी धन्यवाद. सर्व गौरव तुला येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. Shall we stand in God's presence for 1 minute? एक क्षण आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये उभा राहूया. आपण आपले डोळे बंद करूया.